आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू कोण होते, त्यांना त्यांच्याकडे जाण्यास कुणी सांगितले. आज दिनांक 3 जून 2025 वार मंगळवार श्री तुकाराम उर्फ तुकामाय, तुकाराम चैतन्य महाराज उर्फ तुकामाई असे देखील त्यांना म्हणत असत, त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांची आठवण म्हणून हा व्हिडिओ प्रस्तुत करीत आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी सद्गुरू शोधण्यासाठी अनेक गावे, तीर्थक्षेत्रे, उत्तर भारत ते दक्षिण भारतमध्ये अनेक ठिकाणी भेट दिली. पण प्रत्येकजण एकच सांगत असे, आपले कल्याण असो, पुढे मार्गक्रमण करावे, एक दिवस सद्गुरूंची भेट नक्कीच होईल. असेच मार्गक्रमण करीत असताना ते कलकत्त्याहून निघाले व हैदराबादकडे आले. एका नदीच्या काठी शांतपणे बसून विचार करीत होते. आपण इतके दिवस फिरलो पण अजूनही सद्गुरूंची भेट होत नाही. आता आणखी दक्षिणेकडेच मार्गक्रमण करावे असा विचार करीत असतानाच श्री समर्थ संप्रदायातले मोठे सत्पुरुष त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांना पाहताच महाराजांनी साष्टांग नमस्कार केला. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, बाळ, एहेगावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल. असे बोलून पुन्हा दृश्य झालेत. महाराजांनी त्यांना नमस्कार केला व उलट दिशेने प्रवास सुरू केला. महाराज जालन्यास आलेत, तेथून नांदेडला गेलेत. गोदावरी नदीत स्नान केले व एहेगावला पोहोचले. ते येण्याच्या अगोदरच तुकामाई 3 दिवस अगोदरच म्हणत होते, अरे चोर येणार, चोर येणार, सगळे लुटून नेणार. पण या वाक्याचा अर्थ सामान्य व्यक्तींना काही कळला नाही. महाराज सकाळी सहज 9-10 वाजेच्या सुमारास एहेगावला पोहोचले व चौकशी करू लागले. तेव्हा लोकांनी सांगितले, अरे बाळा, त्यांच्या बाबतीत काय सांगणार, थोड्या वेळात इथे तर थोड्या वेळात तेथे, कधी गावात तर कधी रानात. तरीही महाराजांनी संध्याकाळपर्यंत त्यांना शोधले पण ते सापडले नाहीत. म्हणून संध्याकाळी पुन्हा गावात आलेत व तुकामाईंच्या घराच्या बाजूला भिंतीस टेकून बसलेत. तितक्यात तुकामाई आलेत. महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तुकामाईंची ब्रह्मनिष्ठा, प्रेमळपणा, निस्पृहता, दिनवत्सलता पाहून महाराजांची चित्तवृत्ती त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे चिकटली आणि महाराज त्यांच्याकडे 1-2 दिवस नव्हे तर 9 महिने राहिले. या कालावधीत त्यांनी सद्गुरूंची सेवा केली. या कालावधीत बरेच आश्चर्यकारक प्रसंग घडलेत. त्यातीलच एक प्रसंग, एकदा तुकामाई शेतात वडाच्या झाडाखाली बसले होते. महाराज त्यांच्या मागे उभे होते. तुकामाईंनी सांगितले, अरे बाळा, ह्या झाडाची पाने तोड पाहू. ही आज्ञा होताच महाराज झाडावर चढलेत व पाने तोडून गोळा करू लागलेत. काही पाने तुकामाईंजवळ पडलीत. त्यांनी ती उचलली व महाराजांना सांगितले, अरे बाळा, ही पाने पुन्हा जिथल्या तिथे लावून टाक. महाराजांनी त्यांच्या हातातून ती पाने घेतलीत आणि त्या पानांसहित हातात गोळा केलेली देखील सर्व पाने पुन्हा वडाच्या झाडास लावून टाकलीत व तुकामाईंसमोर येऊन हात जोडून उभे राहिलेत. तेव्हा तुकामाई म्हणालेत, याला म्हणतात आज्ञापालन. तुकामाईंची खात्री झाली की यास शिष्यत्वाची दीक्षा द्यायला हवी. रामनवमीचा दिवस होता. अशोक वृक्षाखाली दोघेही जण समोरासमोर बसलेत. तुकामाई म्हणालेत, मी तुला आजपर्यंत बरेच कष्ट दिलेत, पण पूर्वी श्री वसिष्ठ ऋषींनी प्रभू श्री रामांना जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो. असे सांगून महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना समाधी लागली. जेव्हा महाराज समाधीतून बाहेर आले त्यानंतर तुकामाईंनी महाराजांचे नाव ब्रह्म चैतन्य असे ठेवले. अनुग्रह दिल्यानंतरही महाराज त्यांच्याकडेच राहत होते. काही दिवसांनी त्यांनी सांगितले, आता तू हिमालयाकडे जावे, सर्व तीर्थक्षेत्री जाऊन देवदेवतांचे दर्शन घ्यावे, त्यानंतर घरी येऊन आपल्या मातापित्यांना भेटावे. महाराजांनी होकार दिला. तेव्हा त्यांना उमरखेडपर्यंत पोहोचवण्यास आलेत. तेव्हा तुकामाईंच्या सद्गुरूंची समाधी तेथे होती. त्या समाधीचे दर्शन त्या दोघांनी घेतले. तेव्हा तुकामाई म्हणाले, हे गुरुवर, बाळाला आपल्या चरणाशी आणले, हे पदरात घ्यावा. आणि काय आश्चर्य, समाधीवर घातलेला हार महाराजांच्या अंगावर पडला. हीच संमती, हाच प्रसाद असे ते समजले व महाराजांनी तुकामाईंना साष्टांग प्रणाम करून पुढे मार्गक्रमण केले. ही सर्व माहिती श्री गोंदवलेकर महाराज चरित्र ग्रंथातून घेतली आहे. आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.